दादर ते सीएसएमटी दरम्यान 17 तासांचा जम्बो ब्लॉक होण्याची शक्यता दिसून येते. एल्फिस्टन ब्रिज पाडण्याचं काम सध्या सुरू झालंय आणि हा पूल पाडण्यासाठी आवश्यक रेल्वे ब्लॉकचं नियोजन महत्वाचं आहे असं म्हटलं जात आहे. यामुळे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये सध्या मीटिंग सुरू आहे. याबद्दल सर्व प्लॅन अजूनही तयार झाले नाहीये. मात्र डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात हा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. महारेलकडून पुलाच्या पाडकामासाठी 14 तासांचा ब्लॉक मागितलाय. रेल्वेला ओव्हरहेड वायरच्या कामासाठी सुमारे 1 तास हवाय, त्यामुळे 17 ब्लॉक ठेवण्यास सांगितलं आहे. मात्र या कालावधीत दादर सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे 15 तासांचा ब्लॉक कसा घ्यायचा हा प्रश्न आता मध्य रेल्वेला पडलाय. त्यासोबतच या ब्लॉकसाठी नियोजन करणं महत्वाचं आहे. ब्लॉक कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर दरम्यान 4ही मार्गिका बंद केल्यास सुमारे 40 मेल आणि एक्सप्रेस किंवा 1250 लोकल सेवांवर याचा थेट परिणाम होईल. बाहेर गावाहून येणाऱ्या रेल्वे गाड्यांना देखील दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर सामावण्याची क्षमता नाहीये. यामुळे मध्य रेल्वेला हा ब्लॉक कसा ठेवायचा हा प्रश्न पडलाय. या ब्रिजमधील ओव्हरहेड वायर आणि गर्डरमधील अंतर देखील खूप कमी आहे, त्यामुळे ते पाडण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. यासाठीच मध्य रेल्वेचा हा ब्लॉक अतिशय महत्वाचा असणार आहे.